नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 9 मार्च 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? खालीलपैकी कोण भारताचा 93व्या क्रमांकाचा ग्रँड मास्टर बनलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक ए, आरव डेंगला, जो की मुंबई महाराष्ट्र राज्याला बिलॉंग करतो. हा खेळाडू या ठिकाणी भारताचा 93 क्रमांकाचा या ठिकाणी ग्रँड मास्टर बनलेला आहे. आरव डेंगला असं या ठिकाणी खेळाडूचं नाव आहे. पर्याय क्रमांक बी, आर्यन वार्ष्णेय हे या ठिकाणी 92 क्रमांकाचे ग्रँड मास्टर आहेत. पर्याय क्रमांक सी, राहुल व्हीएस हे या ठिकाणी 91 क्रमांकाचे ग्रँड मास्टर आहेत. तर पर्याय क्रमांक डी, इलाम पर्ती AR हे या ठिकाणी भारताचे 90व्या क्रमांकाचे ग्रँड मास्टर आहेत. ही देखील गोष्ट मला रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये घ्यायची आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? महाराष्ट्र राज्य सरकारने भारतातील पहिली AI संचालित कौशल्य जनगणना कोणत्या नावाने सुरू केलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सक्षम कौशल्य गणना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर सक्षम कौशल्य गणना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सरकारने भारतातील पहिली AI संचालित कौशल्य जनगणना आहे ही या नावाने सुरू केलेली आहे. याचं या ठिकाणी उद्देश किंवा ध्येय काय आहे? तर उद्योगातील मागणी आणि युवा कौशल्यांमधील दरी भरून काढण्यासाठी 2027 पर्यंत 15,000 पेक्षा जास्त उमेदवारांना प्रशिक्षित करणे या उद्देशाने या ठिकाणी हे कौशल्य जनगणना स्किल सेन्सस या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे महाराष्ट्र राज्य सरकारच्या अंतर्गत. महाराष्ट्र ज्या राज्याची स्थापना 1 मे 1960 ला झाली. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. नवीन राज्यपाल बनले जिष्णुदेव वर्मा. राजधानी आहे मुंबई. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान चांदोली, संजय गांधी आणि ताडोबा. तर 4 महत्त्वाचे धरण उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. कोणत्या राज्यामध्ये 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावरती बंदी करण्यात आलेली आहे? खूप चांगला हा डिसिजन घेण्यात आलेला आहे. 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, अंडर 16 एज असलेले जे काही चिल्ड्रन्स आहेत त्यांच्यासाठी सोशल मीडिया यूज करणे याच्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे. बंदीचं वय लक्षात ठेवा 16 वर्षाखालील मुलांसाठी. या ठिकाणी याच्या मागचा उद्देश काय? तर मानसिक आरोग्य जपण्यासाठी आणि मोबाईलचा अतिवापर कमी करण्यासाठी या राज्य सरकारने अशा प्रकारचा डिसिजन घेण्यात आलेला आहे. सोबत आंध्र प्रदेश राज्य सरकारनेही या राज्याने तर उलट 13 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदीची घोषणा केलेली आहे. कर्नाटकने अंडर 16 एज असलेल्या मुलांसाठी, तर आंध्र प्रदेशने अंडर 13 एज असलेल्या मुलांसाठी. या दोन्हीही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तर या प्रश्नासाठी योग्य उत्तर आहे कर्नाटक. तर कर्नाटक बद्दल लगेच रिव्हिजन टाकूया. स्थापना 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री सिद्धरामय्या. राज्यपाल थावरचंद गेहलोत. राजधानी बेंगलुरू. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान बांदीपूर, कुद्रेमुख, अंशी आणि बॅनरघट्टा. आणि 5 महत्त्वाचे धरण तुंगभद्रा, कद्रा, अलमाटी, कृष्णाराजा आणि नारायणपूर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. लोकसभा विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रवी शंकर प्रसाद असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? रवी शंकर प्रसाद असं त्यांचं नाव आहे. लोकसभा विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ही जी काही समिती आहे ही नेमकं काय कार्य करते? तर ही समिती खासदारांकडून कथित विशेषाधिकार भंगाच्या प्रकरणांची तपासणी करते आणि कारवाईची शिफारस करते. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या या समितीबद्दल. आणि या समितीचे वर्तमानमधील नवीन अध्यक्ष म्हणून रविशंकर प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न आहे एखाद्या नियुक्तीबद्दल, तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 8वे वेतन आयोगाचे अध्यक्ष रंजना प्रकाश देसाई.
आंतरराष्ट्रीय मोटार वाहन उत्पादक संघटनेचे अध्यक्ष शैलेश चंद्र, BWF ॲथलेट्स कमिशनच्या अध्यक्षपदी PV सिंधू, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी विवेक भीमनवार, MPSCचे नवीन सचिव महेंद्र हरपाळकर, राष्ट्रीय तपास यंत्रणेचे महासंचालक राकेश अग्रवाल, इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्राचे नवीन संचालक श्रीकुमार जी पिल्लई, BROचे 29वे महासंचालक हरपाल सिंग, अणु ऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष AK बालसुब्रमण्यम, CRPFचे नवीन DIG रविशंकर छबी, तर लोकसभा विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष RSP रविशंकर प्रसाद. या ठिकाणी आपली जी काही टेस्ट सिरीज आहे पोलीस भरतीसाठी, बरोबर, तुम्ही कोणत्याही जिल्ह्याच्या पोलीस भरतीची तयारी करा. ही टेस्ट सिरीज या ठिकाणी सगळ्यात जास्त महत्त्वाची ठरणार आहे. तुम्हाला अगोदर काय करायचं आहे, आपल्या चॅनलचं ॲप्लिकेशन करंट अफेअर्स मराठी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. त्याच्यामध्ये होम पेजवरती टेस्ट सिरीज नावाचा ऑप्शन दिसेल, त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक डेमो टेस्ट मिळेल 100 मार्काची, बरोबर. ती अगोदर द्या सर्वांनी, बरोबर. त्याच्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही ही टेस्ट सिरीज खरेदी केली 99 रुपयाची, तर तुम्हाला या 15 टेस्ट मिळणार आहेत या ठिकाणी 100 मार्काच्या. या 15 आणि एक डेमो टेस्ट 16 टेस्ट, बरोबर. 16 टेस्ट म्हणजेच किती, एकूण 1600 प्रश्नांचा तुम्हाला अगदी कमी वेळामध्ये अभ्यास करता येणार आहे. ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ओपन करा. या ठिकाणी होम पेज वरती टेस्ट सिरीज नावाचा कॉलम आहे, त्याला क्लिक करा. ऑल टेस्ट सिरीजला क्लिक केल्यानंतर पोलीस भरती 2026 आहे. या ठिकाणी ही टेस्ट सिरीज तुम्ही खरेदी करू शकता. 99 रुपये फक्त याची किंमत आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4. अमेरिकन या कॉन्टिनेंट मधील WHO द्वारे कुष्ठरोग मुक्त घोषित केलेला पहिला देश या ठिकाणी ठरलेला आहे. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A चिली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, या कामगिरीमुळे चिली अमेरिकातील पहिला देश तर जागतिक स्तरावर दुसरा देश ठरला आहे. कशाबद्दल, तर या ठिकाणी WHO द्वारे कुष्ठरोग मुक्त घोषित केलेला या ठिकाणी देश चिली. या देशाबद्दल सांगायचं म्हटलं तर दक्षिण अमेरिकेतील हा देश आहे, ज्या देशाची राजधानी सॅंटियागो आहे. अध्यक्ष आहेत गॅब्रियल बोरिक, तर अधिकृत भाषा या ठिकाणी वापरली जाते स्पॅनिश. ठीक आहे. WHO द्वारे कुष्ठरोग मुक्त घोषित केलेला हा देश आहे. कोणाद्वारे घोषित करण्यात आला आहे, WHO, फुल फॉर्म वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संस्था मराठीमध्ये म्हणता येईल. स्थापना झाली 7 एप्रिल 1948 ला. मुख्यालय आहे जेनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी. महासंचालक आहेत तेद्रोस ॲधनॉम, उपमहासंचालक आहेत सौम्या स्वामीनाथन, मुख्य शास्त्रज्ञ आहेत जेरेमी फरार. पुढचा प्रश्न क्रमांक 5. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली योजना आहे. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D आपलं राज्य महाराष्ट्र राज्य. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतच्या पीक कर्जाची माफी दिली जाणार आहे. याशिवाय जे शेतकरी नियमितपणे कर्ज फेडतात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर आर्थिक लाभ देण्याची देखील घोषणा केलेली आहे. तर पर्याय क्रमांक D महाराष्ट्र आपल्या राज्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना या ठिकाणी सुरू केलेली योजना आहे. पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पामध्ये गोड्या पाण्यातील पूर परिस्थितीमध्ये मासेमारी करणाऱ्या मांजरींची संख्या या ठिकाणी सर्वाधिक झालेली आहे. फिशिंग कॅट्सची संख्या या ठिकाणी सर्वाधिक झालेली आहे. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C काझीरंगा व्याघ्र प्रकल्प. मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे. काझीरंगा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये येतं एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7. राष्ट्रपतींनी बिहारचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे. तर पर्याय क्रमांक B सय्यद अता हसनैन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे, सय्यद अता हसनैन असं त्यांचं नाव आहे. बिहार राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणत्या राज्याचे, बिहार राज्याचे. बिहार स्थापना 22 मार्च 1912. मुख्यमंत्री नितीश कुमार, राज्यपाल सय्यद अता हसनैन, राजधानी पटना. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान वाल्मिकी, राजगीर, कानवर आणि एकच महत्त्वाचं धरण इंदापुरी नावाचं. पुढचा प्रश्न, अलीकडेच पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांचं या ठिकाणी रेजिग्नेशन राजीनामा दिलेला आहे. तर ते कोण आहेत, त्यांचं नाव काय आहे. तर पर्याय क्रमांक A CV आनंदा बोस असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे, CV आनंदा बोस असं त्यांचं नाव आहे. जे काही पश्चिम बंगालमध्ये या ठिकाणी विधानसभाच्या निवडणुका होणार आहेत तत्पूर्वी त्यांनी या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे, बरोबर. त्याच्यामुळे कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. कोणत्या राज्यातील राज्यपाल होते, पश्चिम बंगाल. या राज्याची स्थापना 26 जानेवारी 1950. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राज्यपाल सध्या पद रिक्त आहे, राजधानी कोलकाता. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान सुंदरवन, गोरुमारा, जलदपारा आणि 3 महत्त्वाचे धरण फरक्का, दुर्गापूर आणि कागजबाटी. ठीक आहे.
पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 9 प्रसिद्ध अट्टुकल पोंगला उत्सव कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेला आहे? तर पर्याय क्रमांक डी केरळ राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जो काही अट्टुकल पोंगला उत्सव आहे तो या ठिकाणी सुरू झालेला आहे केरळ राज्याच्या अंतर्गत. अट्टुकल पोंगला उत्सव असं या ठिकाणी उत्सवाचं नाव आहे. केरळबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना 1 नोव्हेंबर 1956, मुख्यमंत्री पिनराई विजयन, राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, राजधानी तिरुवनंतपुरम. या ठिकाणी 6 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान एरविकुलम, मठिकेतन, अनमुडी, पामबदुम, पेरियार आणि सायलेंट व्हॅली. तर 4 महत्त्वाचे धरण आहेत इडुक्की, मालमपुजा, पेची आणि कुंडाळा. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 10 कोणत्या राज्याचे जीआय टॅग असलेले उत्पादन कार्बी आंगलोंग प्रकारचे आले प्रथमच फॉर द फर्स्ट टाइम आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्यात केले गेले आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आसाम राज्याचे जीआय टॅग असलेले उत्पादन या ठिकाणी असलेले या कार्बी आंगलोंग आल्याचं जे काही प्रकार आहे त्याला या ठिकाणी प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावरती निर्यात केलेली आहे. आसाम एक्सपोर्ट्स जीआय टॅग्ड कार्बी आंगलोंग जिंजर टू लंडन. ठीक आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 11 दिल्लीचे नवीन उपराज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तरणजीत सिंग संधू असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? तरणजीत सिंग संधू असं त्यांचं नाव आहे. दिल्लीचे नवीन या ठिकाणी व्हाईस गव्हर्नर उपराज्यपाल म्हणून त्यांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे. शेवटचा प्रश्न प्रसिद्ध हत्ती रिसाला नावाचा एक महोत्सव असतो, फेस्टिवल असतो, उत्सव असतो, प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जात असतो? तर पर्याय क्रमांक ए आपल्या महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत माझ्यामध्ये विदर्भ या साईडला या ठिकाणी हा साजरा करण्यात येत असतो प्रसिद्ध हत्ती रिसाला उत्सव. बरोबर. तर महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत साजरा केला जात असतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न आयसीसी पुरुष T20 विश्वचषक जो काही आत्ताच नुकताच झालेला आहे काल तर त्याच्यामध्ये कोणत्या देशाने विजेतेपद जिंकलेले आहे? भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका की हा. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. लगेच काय करूया मार्च महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 मार्च शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्च जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्च CISF स्थापना दिवस. मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी 11 मार्चला नो स्मोकिंग दिवस आहे. मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी 12 मार्चला या ठिकाणी जागतिक किडनी दिवस आहे. 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्च आयुध निर्माण दिवस भारतामध्ये आणि जागतिक झोपेचा दिवस. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. क्लिअर?